अंगणवाड्यांना गरम व ताजा आहार पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने टेंडर निविदा प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी परभणीत महिला बचत गटांच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। मात्र प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती ढासळू लागली आहे। आज रविवार 12 जुलै रोजी 5व्या दिवशी उपोषणाला बसलेल्या कल्पना दळवी आणि शेख मुमताज या दोन महिलांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठ्यासाठी पारदर्शक पद्धतीने निविदा काढण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आधी निवेदन देण्यात आले होते। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त महिला बचत गटांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। फौजिया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परभणीच्या अध्यक्षा शेख मुमताज यांच्या नेतृत्वाखाली 8 जुलैपासून स्थानिक उपोषण मैदानावर हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात कल्पना दळवी, शेख मुमताज, मीना चव्हाण, उषा पंचांगे, उषा बिडवे आणि तस्लीम पठाण या महिला सहभागी आहेत। एकमत डिजिटल करिता कॅमेरामन धनंजय धबाले सह सुधीर बोर्डे, परभणी। Thanks for watching Ekmat Digital.